रोजंदारी कर्मचाऱ्यांचे कुटुंबियांसह आंदोलन तीव्र, शासनाच्या दुर्लक्षावर संतापाचा उद्रेक। गोल्फ क्लब मैदान नाशिक येथे दिनांक 9 जुलैपासून वर्ग 3 आणि वर्ग 4 रोजंदारी कर्मचाऱ्यांचे आपल्या कुटुंबियांसह तीव्र आंदोलन सुरू आहे आणि हे आंदोलन बाह्य स्रोतांद्वारे भरतीबाबतच्या शासन आदेशाविरोधात असून रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याची प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे। या आंदोलनासाठी पोलीस प्रशासनाकडे परवानगी मागण्यात आलेली आहे, मात्र केवळ 25 आंदोलकांना आंदोलनाची परवानगी दिली गेली। त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांनी मैदानावर ठिय्या देत आपली भूमिका ठामपणे मांडलेली आहे। आंदोलकांनी जिल्हाधिकारी यांची भेट मागितली होती, मात्र ती नाकारण्यात आली। दरम्यान आयुक्त लीना बनसोड यांच्याशी चर्चेसाठी आंदोलक आयुक्तालयात पोहोचले होते, परंतु गेले 2 दिवस झाले तरी ना आयुक्त ना इतर कोणतेही अधिकारी आंदोलकांशी संवाद साधण्यासाठी आलेले नाहीत। उलट आयुक्त लीना बनसोड रात्रीच्या वेळी पोलीस बंदोबस्तात कार्यालयातून निघून गेल्याने आंदोलकांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे। महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांनी उपाशीपोटी ठिय्या मांडल्याने अनेक जणांना भोवळ येणे, मानसिक तणाव जाणवणे, तब्येत बिघडणे अशी लक्षणे दिसून आली आहेत। या आंदोलनाकडे शासन आणि आदिवासी विकास विभागाने पूर्णतः दुर्लक्ष केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे। आंदोलकांनी स्पष्ट इशारा दिला आहे, रोजंदारी कर्मचाऱ्यांचा बळी गेला तर त्याची संपूर्ण जबाबदारी शासन आणि आदिवासी विकास आयुक्तालयावर राहील। त्यांनी बाह्य स्रोतांद्वारे होणारी भरती तत्काळ रद्द करण्याची मागणी करत सर्व रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत घेण्याची मागणी केलेली आहे। या मागणीसाठी संघटनेचे अध्यक्ष ललिता चौधरी पिठेसर, सुनील मोरे, प्रदीप देशमुख, स्वप्नील भांगरे, वडिबा मोठे, रविराज पोपेरे, शिवराम तांबेकर, धनश्री घाणे, रेश्मा भांगरे आदी आंदोलक पुढाकार घेत आहेत। आणि या आंदोलनाला अकोले तालुक्यातून समाजसेवक अनंत महादू घाणे, कृषी उबा संचा तुकाराम घाडे, भरत घाणे, बाजीराव सतपूर, सुनील पवार, राजू भारमल, संकेत समिरे, एकनाथ सारुकते, उत्तम इदे तसेच आदिवासी संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला आहे। आंदोलनामुळे आदिवासी भागातील शासकीय आश्रमशाळांमध्ये कामकाज ठप्प झालेले असून विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान होतं आहे। अनेक कर्मचारी कामावर हजर नसल्याने शाळांमधील दिनक्रम कोलमडलेला आहे आणि या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेऊन शासनाने त्वरित निर्णय घ्यावा, अन्यथा उद्भवणाऱ्या परिणामांची जबाबदारी शासनावर राहील असा पुनरुच्चार आंदोलक आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या संघटनांनी केला आहे।